नमस्कार मंडळी. तर काय झालं माहिती का? माझ्याकडे ना 1-2-4 दिवसापूर्वी एक ताई आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या, की एक मुलगी आहे अहो आणि तिच्यासाठी योग्य स्थळ असेल तर बघा. तर मी म्हटलं ठीक आहे. आलं लक्षात तर सांगेल नक्की. तर मग त्यांनी तो बायोडाटा वगैरे मला सेंड केला आणि मग मी तो बायोडाटा चेक केला. तर मुलीचं वय वर्ष 42 होतं. अरे बापरे! मला क्षणभर आहे ना, जरा शॉकच बसला. आता 42 वर्षाच्या मुलगा बघायचा म्हणजे कमीत कमी 44-45 चा असला पाहिजे. आणि मी म्हटलं, "का हो एवढा लग्नाला उशीर का केला मुलीच्या?" तर म्हणजे त्यांची स्वतःची नव्हती, पण त्यांच्या नात्यातली मुलगी होती. तर त्या बोलल्या, की "अहो शिक्षण चालू होतं आणि मग शिक्षण झाल्यानंतर येत होते पाहुणे, पण मग आता जॉब लागू दे किंवा असं तसं असं म्हणून ते थोडंसं मागं पडतच गेलं आणि तिच्या लग्नाला उशीरच झाला." तर मी म्हटलं, "अहो उशीर नाही हो, खूपच उशीर झाला." आता तुम्ही बघा हे 42 वर्ष वय झालं म्हटल्यावर मंडळी, माणसाचं आयुर्मान तरी आता किती हो दिवसेंदिवस कमीच होत चाललंय नाही का? मी म्हटलं बाई आता लग्न करून ही मुलगी किती संसार करणार आणि कसं होणार आणि काय बाबा आता. मला तर थोडंसं प्रश्नचिन्हच होतं. तरी मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही. असलं कोणी एखादा अडकलेला मुलगा वगैरे तर मनात असं मी विचार केला की आपण सुचवू शकतो हे स्थळ. मी म्हटलं मुलीच्या अपेक्षा वगैरे काय? तर म्हणे चांगली नोकरी पाहिजे, घरदार पाहिजे, शेती पाहिजे आणि छोटीशी फॅमिली पाहिजे. तर म्हटलं, "हो का? बरं, बरं." आणि मी विचार करायला लागले, की एवढी वय होईपर्यंत हे घरचे पालकही त्यांचे कसे शांत राहतात आणि या मुली पण कशा एवढ्या शांत राहतात. कारणं काहीही असो त्यांची. आता कारणं काही लोकं खरी सांगत नाहीत आपल्याला, की का उशीर झाला असं सांगतात शिक्षण वगैरे. पण शिक्षणाला सुद्धा लागून किती वर्ष लागतात हो. मला असं वाटतं, की 25 वर्षापर्यंत माणसाचं शिक्षण पूर्ण होतं आणि एखाद्या जॉबला वगैरे स्वतःच्या पायावर पण उभं राहता येतं, नाही का? आणि आता शिक्षणाला तसं खरं तर शिक्षण घेत राहिलं तर ते आयुष्य कमी पडतं. पण तुम्ही नंतर जे तुमचं आहे बेसिक किंवा जेवढं आवश्यक आहे तेवढं शिक्षण झाल्यानंतर तरी लग्नाचा वेळीच विचार केला पाहिजे, नाही का? नाहीतर मग उगीच आणि थोडं शिक्षण झालं की एक त्या मुलीमध्ये पण आणि पालकांमध्ये पण एक थोडासा असा आपण गर्व म्हणू की निर्माण होतो. नाही आमची मुलगी खूप शिकलेली आहे, आमची मुलगी दिसायला छान आहे, असं आहे आणि मग त्या नादामध्ये त्यांना किती त्या काळात स्थळ आले किंवा कोणी म्हटलं की "अहो करताय का मुलीचं लग्न?" तिथे थोडा ॲटिट्यूड दाखवतात, की "नाही थांबा अजून, चाललंय अजून, बघू अजून." असं करत-करत आणि ती मुलगी पण आता हल्लीच्या युगात तुम्हाला माहिती आहे